रामकृष्ण हरी. आज आपण संत ज्ञानेश्वर महाराजांच्या हरिपाठातील नामपर जो अभंग आहे, अर्थात संत ज्ञानेश्वर महाराजांचा संपूर्ण हरिपाठ हा नामप्रधान उपदेश सांगणारा आहे किंवा नामाचं महत्व सांगणारा आहे. आणि म्हणून त्या अर्थानं वारकरी परंपरेमध्ये, वारकरी संप्रदायामध्ये संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत एकनाथ महाराज या दोन संतांचे हरिपाठ अत्यंत प्रसिद्ध आहे, परिचित आहे. दोनही हरिपाठाची भूमिका मुळात नामाचं महत्व सांगणं आणि सर्वसामान्यांकरता हा महिमा, नामाचा महिमा सांगितला की बा तुम्ही काही नाही जमलं तरी चालेल, पण हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी, किंवा हरिमुखी गाता हरपली चिंता त्या नाही मागुता जन्म घेणे. अर्थात तुम्ही आपल्या जीवनामध्ये फक्त आणि फक्त भगवंताची नामसाधना करा. कारण संतांची वृत्ती, संतांची भूमिका अशी आहे की वारकरी संप्रदायामध्ये संत ज्ञानेश्वर महाराज, एकनाथ महाराज आदी करून सर्व संतांची ही गोष्ट लक्षात आली की संतांची वृत्तीच मुळात अशी असते की आम्ही वैकुंठवासी आलो याची कारण अशी, बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया. आणि म्हणून सातत्यानं संत हे सर्वसामान्य माणसाकरता त्यांचा उद्धार व्हावा ही तळमळ त्यांच्या अंतःकरणामध्ये असते. आणि त्या तळमळीमुळं, त्या प्रेमामुळं बुडत हे जनन देखवे डोळा येतो कळवळा म्हणून असे कितीतरी संदर्भ आपल्याला सांगता येईल की भूतांची दया भांडवल संता आपुली ममता. म्हणजे जगाविषयी प्रेम, जगाविषयी दया हा मूळ स्वभाव संतांचा असल्या कारणामुळं ज्ञानोबांची एक गोष्ट लक्षात आली की वेद असेल, सर्वसामान्य माणसाला वेदातलं ज्ञान कळू शकत नव्हतं. वेदातलं ज्ञान म्हणजे त्या समुद्रासारखं होतं की समुद्र पाणी किती जरी असलं तरी ते सर्वसामान्य माणसाच्या कोणाच्याच कामाचं नाही. कारण एक कवी फार छान म्हणतो, अरे समुद्रा किती मारश तू बढाया. समुद्राने किती जरी बढाया मारल्या पण खारं पाणी पिण्याचे योग्य नाही, शेतीच्या कामाचं नाही, कोणत्याच कामाचं नाही. म्हणून तुमच्याकडे किती आहे यापेक्षा ते समाज उपयोगी किती आहे, जगाच्या उपयोगाचं किती आहे हे महत्वाचं. हे ज्ञानोबांच्या लक्षात आलं. म्हणून वेदात ज्ञान असलं तरी त्या समुद्रासारखं आहे भरपूर, पण ते जगाच्या उपयोगाचं नाही. कारण ते जगाला कळत नव्हतं. कारण संस्कृत भाषा आहे, सर्वसामान्य माणसाला ती कळू शकत नव्हती. त्यानंतर गीतेचं जर आपण बघितलं तर गीता सुद्धा संस्कृत मध्ये असल्यामुळं साधू संतांनी ही गोष्ट लक्षात आली की सर्वसामान्य माणसाला ज्ञान जर कळत असेल, कळावं असं वाटत असेल तर त्याकरता 3 वर्णाच्या कानाला लागलेला हा वेद, म्हणून हा कृपण असं ज्ञानोबांनी म्हटलंय. म्हणून संतांनी मात्र मराठी भाषेमध्ये माझ्या मराठीची बोल कौतुके परी अमृतातेही पैजा जिंके असं म्हणत स्वतःच्या मराठी भाषेचं कौतुक करत, मराठी भाषेचं मोठेपणा सांगत मराठीमध्ये साहित्याची निर्मिती केली. आणि ही निर्मिती करण्यामागे ज्ञानेश्वर महाराज असेल किंवा नाथ महाराज असेल यांची ह्या निर्मिती मागे मुख्य कारण फक्त एवढंच आहे की जगाविषयी असणारं प्रेम, जगाविषयी असणारा दयाभाव यामुळे ते करतात. आणि म्हणून त्यांना माहिती होतं की प्रत्येक सामान्य माणसाला भक्ती अवघड कळू शकत नाही. म्हणून सगळ्यांना एकत्र केलं. यारे यारे लहान थोर याती भलती नारी नर, किंवा उच नीच काही नेणे भगवंता, लहान मोठेपणा, लहान मोठा जातीभेद या कोणत्याही गोष्टी न करता याच्या सीमारेषा ओलांडून वारकरी संतांनी समाजाला, या महाराष्ट्राला, या देशाला भक्ती शिकवण्याचं काम केलं. आणि जेव्हा ज्ञानोबांच्या लक्षात आलं की भाषेची अडचण आहे सर्वसामान्य माणसाला समजण्याकरता, तेव्हा ज्ञानोबांनी, बघा तुम्ही विचार करण्यासारखी गोष्ट आहे की ज्ञानोबांच्या काळामध्ये सुद्धा संस्कृतामध्ये ग्रंथ निर्माण झाले. ज्ञानोबा संस्कृतमध्ये ग्रंथ निर्माण करू शकत नव्हते का? करू शकत होते. ज्या ज्ञानोबांनी ज्ञानेश्वरी लिहिली, ज्या ज्ञानोबांनी अमृत अनुभव लिहिला, ज्या ज्ञानोबांनी चांगदेव पासष्टी लिहिले, हे ग्रंथ जर पाहिले तर आजही सर्वसामान्य माणसाला ते समजत नाही वाचल्यानंतर पहिल्यांदा. पण तेव्हा ज्ञानोबांच्या लक्षात आलं की प्रत्येक ग्रंथाचा अधिकारी वेगळा आहे. कारण अधिकार तैसा करू उपदेश, किंवा अधिकार तैसा दावी याला मार्ग. जसा तुमचा अधिकार असेल तसं संत उपदेश करतात. मी गमतीने नेहमी सांगत असतो की माणसाला आपल्याकडे देण्याकरता काय आहे याच्यापेक्षा ज्याला आपण देतोय त्याच्याकडे ती योग्यता आहे का ते स्वीकारण्याची. एखादं लहान मूल जर जन्माला आलं, बाप जर खूप श्रीमंत असेल, घरामध्ये लहान मूल जन्माला आलं, बाप खूप श्रीमंत आहे. आता बाप श्रीमंत आहे म्हणून बापाने काय त्याला जन्माला आल्याबरोबर त्याला जर जिलेबी आणि गुलाबजामू खायला दिले, तो देऊ शकतो की नाही? त्याच्याकडे पैसे आहे, देऊ शकतो, पण ते मूल ते पचवू शकतं का हा महत्वाचा प्रश्न आहे. म्हणून त्याला फक्त आईचं दूधच पचेल हे जसं आहे तसं या समाजामध्ये ज्ञान किती जरी असलं तरी सर्वसामान्य माणसाला ती पचवण्याची, ती कळण्याची क्षमता त्या काळामध्ये नव्हती. म्हणून संतांनी ते सुबोध करून सर्वसामान्य माणसाकरता ज्ञानोबांच्या लक्षात आलं की आपल्याला सर्वसामान्य माणसाच्या पातळीवर जाऊन ज्ञान सांगावं लागेल. जसं नामदेव महाराजांनी कीर्तनाच्या रूपाने ज्ञान प्रत्येकाच्या घरापर्यंत नेलं. ज्ञानाचा दिवा
घरोघरी लावा, जसं आपण म्हणतो ज्ञानदीप लावू जगी, असं म्हणत नामदेव महाराजांनी प्रत्येकाच्या घरापर्यंत नेलं. तसं ज्ञानेश्वर महाराजांनी रोज काम करणारा माणूस, कामामध्ये काम काही म्हणा राम राम, जसं आपण म्हणतो की काम आणि नाम याची सांगड घालताना असोनी संसारी जीवा वेगू करी वेदशास्त्र उभारी, म्हणजे संसारात राहून परमार्थ करता येतो, किंवा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी, म्हणजे तुम्ही तुमचा प्रपंच न सोडता, संसार न सोडता तुम्ही मुक्त होऊ शकता, तुम्ही परमेश्वराची प्राप्ती करू शकता. इतका सुलभ आणि सोपा मार्ग हा तुम्हाला आम्हाला संतांनी सांगितला. आणि म्हणून तुमच्या आमच्या करता हरिपाठासारखा सर्वांग सुंदर ग्रंथ, मी म्हणतो आज महाराष्ट्रामध्ये कैलासवासी बाबा महाराज सातारकर आता राहिले नाही, पण बाबा महाराज सातारकरांच्या गोड गळ्यामुळे आणि त्यांच्या आवाजामुळे संपूर्ण महाराष्ट्रभर ज्ञानोबरायांचा हरिपाठ ऐकला जातो. आणि तो हरिपाठ आपण ऐकतो. पण कधी कधी काय होतं, एखादी गोष्ट माणसाच्या अतिपरिचयात झाली किंवा अतीत परिचय झाला की त्या वस्तूचं महत्व आपल्याला कळत नाही. म्हणून तुम्ही बघा की हरिपाठ या शब्दाचा अर्थ जरी तुम्ही बघितला तर हरिपाठ या शब्दाचा अर्थ काय होतो? हरिपाठ म्हणजे हरीच्या नामाचं म्हणजे पाठांतर किंवा हरीचं नामस्मरण म्हणजे हरिपाठ. पण आपण हरिपाठ नाही करत, आपण हरीकडे पाठ करतो, म्हणून आपली आणि देवाची गाठ भेट नाही, असं संतांचं म्हणणं. हरिपाठ म्हणजे हरीच्या नामाचं स्मरण करा, इतकं सोपं सांगितलं. आणि म्हणून हे सांगत असताना या अभंगाचा भाव थोडक्यात मी आपल्या समोर मांडतो आणि मग प्रत्येक कड्याचा विचार आपण करणार आहोत. जो अभंग मी आज तुमच्या समोर सेवेकरता निवडलेला आहे तो अभंग आहे ज्ञानेश्वर महाराजांच्या हरिपाठातील जाणीव नेणीव भगवंती नाही, हरि उच्चारणी पायी मोक्ष सदा. नारायण हरी उच्चार नामाचा, तेथे कळी काळाचा रिग नाही. तेथील प्रमाण नेनवे वेदासी, ते जीवजंतूसी केवी कळे. ज्ञानदेव फळ नारायण पाठ, सर्वत्र वैकुंठ केले असे. हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. आता या अभंगाची गंमत अशी आहे, हा अभंग इतका सुंदर आहे की जसं मी तुम्हाला पहिल्यांदा सुरुवातीला सांगितलं की हरिपाठ हा ज्ञानेश्वर महाराजांचा असो की एकनाथ महाराजांचा, दोन्हीमध्ये नामाचं महत्व सांगितलं. याही अभंगामध्ये नामाचं महत्व सांगितलं. आता सरळ सरळ भाव सांगतो आणि प्रत्येक कड्याचा विचार आपण करू. काय सांगितलं या अभंगामध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी? जाणीव नेणीव भगवते. जाणीव म्हणजे जाणतेपणाने, नेणीव म्हणजे नेणतेपणाने. आपण नाही म्हणत काही गोष्टी माणसं जाणून बुजून करणे आणि काही गोष्टी न कळत करणे. म्हणजे एखाद्या वेळेस रस्त्याने चालताना कुत्र्याला लाथ मारणे हाताने, याला जाणून केलेलं पाप म्हणते, आणि चुकून एखाद्याला लाथ लागणे हे नेमतेपणाने, म्हणजे तुमच्या लक्षात येणार जाणीव नेणीव. पण भगवंताचं नाम घेताना तुम्ही ते जाणतेपणाने घ्या की नेमतेपणाने घ्या, त्याचा परिणाम हा झाल्याशिवाय राहणार नाही. हरि उच्चारणी पायी मोक्ष सदा, म्हणजे देवाचं नाव घेतल्याबरोबर तुम्हाला मोक्ष प्रदान होतो किंवा तुम्ही मुक्त होता. पुढे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की एकदा भगवंताचं नाव घेतलं, नारायण हरि उच्चार नामाचा, तेथे कळी काळाचा रेग नाही. नारायण या नामाचा नुसता तुम्ही उच्चार जरी केला तर कळी काळ म्हणजे कोण? यम असेल किंवा 4 युगाचा वेळेचा काळ असेल, तो काळ सगळ्या जगाला खातो. आमच्या संतांनी म्हणावं काळ सगळ्या जगाला खातो पण नामधारकाला काही करत नाही. 3ऱ्या चरणामध्ये सांगितलं, तेथील प्रमाणने नवे वेदाशी, ते जीवजंतूचे केवे काय. आता या चरणाचा अर्थ 2 पद्धतीने घ्यावा लागतो. तेथील प्रमाण नेनवे वेदासी म्हणजे तिथली जी अवस्था आहे ती वेदाला कळत नाही, यातले 2 अर्थ आहे. एक, जे नामधारक भगवंताची नामसाधना करतात त्यांना जी अवस्था प्राप्त होते त्या अवस्थेचं वर्णन करणं वेदांना शक्य नाही, शास्त्राला शक्य नाही, एक पहिला अर्थ. दुसरा अर्थ, भगवंताचं जे स्वरूप आहे तेथील प्रमाण नेनवे वेदासी, म्हणजे भगवंताचं जे स्वरूप आहे ते देवाचं स्वरूप शास्त्राला आणि वेदाला सुद्धा सांगता येत नाही, म्हणून ते जीवजंतूशी केवी कळे. जर सामान्य जीवाला कसं कळेल, जर वेदाला शास्त्राला कळत नाही तर सामान्य जीवाला कसं कळेल. आणि अभंगाच्या शेवटच्या चरणात सांगितलं, ज्ञानदेवा फळ नारायण पाठ, सर्वत्र वैकुंठ केले असे. की एकदा भगवंताचं नाम घेतलं की तेच साध्य, तेच साधन, आणि असं फळ म्हणून जर आपण स्वीकारलं, बीज म्हणून स्वीकारलं तर बीजही तेच, फळही तेच. त्याचा अर्थ मी तुम्हाला पुढे सांगणार आहे. आणि म्हणून अशा पद्धतीनं तुम्ही या सर्व अभंगाचा तात्पर्य एवढंच आहे की तुम्ही भगवंताची नामसाधना करा. हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. आता या ठिकाणी आपण समजा विठ्ठल विठ्ठल भजन घ्यायचं, गॅप मध्ये अशा पद्धतीनं भजन घेत चालायचं. त्यानंतर आता हे झालं अभंगाचा सरळ सरळ भाव. आता अभंगावर बोलण्यापूर्वी मी या अभंगावर काहीसं चिंतन करण्यापूर्वी, कधीही आपण जेव्हा श्रोत्यांसमोर
उभं राहतो. तेव्हा श्रोत्यांची कृपा आपल्यावर होणं, ज्ञानोबराय म्हणतात श्रोत्यांची कृपा जर आपल्यावर झाली तर आपण चांगलं बोलू शकतो. म्हणून श्रोत्यांची कृपा होणं फार महत्वाचे. म्हणून ज्ञानोबराय असं म्हणतात की मी नाही बोलणार, श्रोते माझ्याकडून बोलून घेतात. आणि ज्ञानोबरायांच्या ओवीप्रमाणेच मला वाटतं मी काय कीर्तन करावं, तुम्ही श्रोते माझ्याकडून बोलून घेतात, हा ज्ञानोबरायांचा भाव आहे. तुम्ही संत माझ्या कडा दिठेचा कराल बहुडा, तरी तुम्हा माने एवढा होईन मी. तुम्ही जर साधू संत, तुम्ही ऐकणारे श्रोते जर माझ्याकडे कृपादृष्टी कराल तर तुमच्या माने एवढा, म्हणजे तुमची जी जेवढी इच्छा असेल तेवढ्या प्रमाणे माझं कीर्तन होईल, माझं चिंतन होईल, मनन होईल, असं ज्ञानोबराय ज्ञानेश्वरी सांगताय. आणि तुम्हाला खरंच सांगतो, ही गोष्ट खरी आहे. कितीही मोठा वक्ता असो, वक्ता तो वक्ताची नव्हे श्रोते बिन. अहो श्रोताच नसेल तर वक्ता काय करेल, एकटा काय करणार आहे तो. म्हणून ऐकण्याकरता माणसं लागतात. म्हणून तुमची कृपा जर माझ्यावर असेल तर मला चांगलं बोलता येईल. असो, पुढचा भाव हा आहे की ज्ञानेश्वर महाराज या अभंगामध्ये असं सांगतात की सरळ सरळ सांगतात की नामाचं महत्व. जसं मी तुम्हाला सांगितलं की संपूर्ण हरिपाठामध्ये देवाची द्वारी उभा क्षणभरी, किंवा चौवेदी जाण सही शास्त्री कारण, किंवा मंथोणी नवनीता तैसे ज्ञानंता, किंवा एकतत्वना मधुर दरी म्हणा, किंवा त्रिवेणी संग, कोणतंही प्रमाण बघा, सगळ्या प्रमाणाचं तात्पर्य काय आहे, नामाचं महत्व. तुम्ही नाम घेतलं पाहिजे. आणि तुम्ही एकदा नाम घेतलं की संतांनी सांगितलं की वाल्या कोळी जो होता किती पापी होता, इतका पापी होता की माझे आजोबा आचार्य वेदांत वाचस्पती जगन्नाथ महाराज पवार येवले सर ते गमतीनं फार छान म्हणायचे. ते म्हणायचे की रामाव सर ते म्हणायचे की आता जर आताच्या काळात पापाचा कारखाना असता समजा, तर वाल्या कोळी नक्की त्याचा चेअरमन असता आणि आपला सभासद म्हणून सुद्धा नंबर लागला नसता, इतका पापी तो होता. पण असा वाल्या कोळी सुद्धा नाम साधनेने तरला, नाम घेता वाया गेला ऐसा कोणी ऐकेला. आता हे प्रमाण तुम्ही चालीवर सुद्धा आपण म्हणू शकतो. नाम घेता वाया गेला, नाम घेता वाया गेला, ऐसा कोणी ऐकेला, ऐसा कोणी ऐकेला, सांगा बिनवितो तुम्हासी, सांगा बिनवितो तुम्हा. तुकोबराय म्हणतात सांगा, नाम घेतलं आणि कोण वाया गेलं, वाल्याकोळ्याचं उदाहरण सांगितलं, एवढा पापी. सांगा बिनवितो तुम्हासी, संत महंत सिद्ध ऋषी, संत महंत सिद्ध ऋषी, सांगा बिनवितो तुम्हास. म्हणजे तुकोबराय विनवणी करून म्हणताय सांगा, या जगात एखादं उदाहरण असं दाखवा की ज्याने देवाचं नाव घेतलं आणि तो वाया गेला. उदाहरण नाही, ज्याने नाव घेतलं त्याचा उद्धार झाला. म्हणून न लगती सायास जावे वनंतरा, सुखे येतो घरा नारायण. वनात जाण्याची गरज नाही. बऱ्याच लोकांना वाटतं वनात जाण्याची गरज नाही, कोणत्या खरात बाबाकडे जायची गरज नाही. हे महत्वाचं आहे. कारण अलीकडे संत वाङ्मयाचा यथायोग्य अर्थ आपल्याला न कळाल्या कारणामुळं, किंवा योग्य, खरं सांगतो, ज्या महाराष्ट्रामध्ये ज्ञानोबराय तुकोबराय सारखे संत आहे, ज्यांचे अज्ञान अंधश्रद्धा याच्यावर संतांनी कुऱ्हाड चालवली. अहो ज्या संतांनी असं म्हणावं नवसे पुत्रे होती तरी का करणे लागे पती, खरंच आपल्याला ज्ञानोबराय तुकोबराय कळाले का? अशा मी म्हणतो आज कोणत्या महाराजाच्या पाया पडण्यापेक्षा मला वाटतं ज्ञानेश्वरीच्या पाया आपण पडावं, तुकोबरायच्या गाथ्याच्या पाया पडावं. कारण एखादा महाराज चुकू शकतो, हुकू शकतो, पण संतांचं वाङ्मय, संतांची तत्व हुकत नाही. असं मला लांब जायचं नाही, मला फक्त एवढंच सांगायचंय की वारकरी संतांनी नाम साधनेला प्रचंड महत्व दिलं. खूप सारी अभंग नाम साधनेच्या संदर्भात तेवढी सांगत नाही. बर, आता शंका अशी आहे, जर केवळ भगवंताचं नाम घेतल्याने उद्धार होतो इतकं सोपं जर आहे तर मग हरिपाठ सांगितला म्हणजे विषय संपला. आता हे एवढे ग्रंथ निर्माण का झाले अशी शंका तुम्हाला येऊ शकते, बरोबर आहे की नाही? एवढे ग्रंथ का लिहिले, याचं उत्तर संतांनी फार दिलं. कधी कधी काय होतं, आपल्याला एखादी गोष्ट जर समजा ताट आपल्या समोर वाढलंय जेवायला आणि आपल्याला सांगितलं ताटातला घास घ्यायचा फक्त खायचा, किती सोपं आहे, घ्यायचा आणि खायचा, सरळ आहे ना. पण काही लोक म्हणतात महाराज हे खूप सोपं झालं, थोडं अवघड सांगा. आता जर संतांनी सोपं सांगितलंय, संत म्हणतायत जर गोड औषध घेतल्याने तुमचा आजार बरा होणार असेल तर कडुनिंबाचा पाला पिण्याचा आग्रह आपण का म्हणून धरावा, बरोबर आहे की नाही? हे सरळ आहे. तसं संत म्हणतात की बाबा सरळ ताटातला घास घ्यायचा आणि खायचं, इतकं सोपं आहे. पण लोक काय करतात, असं उलट खाता येईल का, उलट काहीतरी करता येईल का, असं करण्याचा प्रयत्न करतात. पण असं न करता ज्ञानोबराय म्हणतात हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा पुण्याची कर. इतकं सोपं सांगितलं तरी लोकांना पटत नाही. का पटत नाही याचं कारण सांगतो. जगामध्ये तुम्ही कोणताही ग्रंथ वाचा,
कोणताही ग्रंथ वाचा, कोणत्याही ग्रंथाच्या शेवटी जर तुम्ही निष्कर्ष पाहिला तर शेवटी निष्कर्ष काय निघतो? माझे गुरु महाराज रंगनाथस्वामी कर्डगावकर एक श्लोक फार छान सांगायचे रामभाऊ सर. ते म्हणायचे, जगातला कोणताही ग्रंथ उचला आणि वाचा, त्याच्यात 3च सिद्धांत सापडतात. जसं आपण या अभंगात हरिपाठात काय सिद्धांत सांगितला की नामाचं महत्व, तसं जगातला कोणताही ग्रंथ वाचा, येवले सर, कोणताही पुस्तक वाचा, त्याचे 3 सिद्धांत आहे. श्लोकार्धेन प्रवक्ष्यामि यदुक्तम ग्रंथ कोटिभी ब्रह्मसत्यम जगन्मिथ्या जीवो ब्रह्मैव नापराः. म्हणजे श्लोकार्धेन प्रवक्ष्यामि यदुक्तम ग्रंथ कोटिभी, कोट्यावधी ग्रंथ निर्माण झाले. सूत्र काय काढलं तिनीतलं? शंकराचार्य म्हणतात ब्रह्मसत्यम जगन्मिथ्या जीव ब्रह्म. ब्रह्मसत्य म्हणजे तुम्ही आम्ही, जगात ब्रह्मसत्य म्हणजे ईश्वर सत्य, ब्रह्मसत्य. जीव हा ब्रह्मरूप आहे म्हणजे तुम्ही आम्ही देव आहोत. देव आहे ही खरी गोष्ट, तुम्ही आम्ही देव आहोत ही दुसरी खरी गोष्ट, आणि हे जे जगत दिसतंय हे मिथ्या आहे. आता लोक म्हणतील, महाराज एवढं डोळ्याने जगत दिसतं, आपण खातो पितो प्रत्येकावर बोलतो, याला खोटं म्हणायचं कसं? पटत नाही ना. यावर माझे आजोबा जगन्नाथ महाराज पवार एक छान दृष्टांत सांगायचे, मला खूप आवडायचा. ऐका, हे ब्रह्मसत्य आहे आणि जगन मिथ्या याकरता सांगतो. त्यांनी काय सांगितलं की एकदा शंकराचार्याने सांगितलं की ब्रह्मसत्य आहे, जगन मिथ्या आणि जीव ब्रह्मरूप आहे. बाकीचे लोक म्हणले, हा खूपच गप्पा आणतो रे, याची थोडी परीक्षाच घेऊ. म्हणून त्यांचे काही मित्र होते, परीक्षा घ्यायची म्हणून त्यांनी काय केलं, हत्तीला मध्य पाजलं. बघा, हत्तीला मध्य पाजलं आणि शंकराचार्यांच्या मागे लावून दिलं. आता शंकराचार्यांच्या मागे लावल्यानंतर लय सांगतो ना की ब्रह्मसत्य आहे, जगन मिथ्या आहे, जीव ब्रह्मरूप आहे. म्हटलं आता हत्ती खोटा आहे, आता हा घाबरतो की नाही बघा, म्हणून शंकराचार्यांच्या मागे हत्ती लावून दिला. हत्ती लावून दिल्यानंतर शंकराचार्य, आता हत्ती लागला म्हणल्यावर माणूस थांबणार थोडीच, सारखे पळायला लागले, या गल्लीतून त्या गल्लीत, या गल्लीतून. कसा तरी त्यांनी हत्तीपासून पिछा सोडवला. आता पिछा सोडवल्याबरोबर हे लगेच पुढे उभे होते त्यांचे मित्र. ते म्हणले, वा वा महाराज, कसं सांगता रोज लोकांना, ब्रह्मसत्य आहे, जगन मिथ्या आहे, जीव ब्रह्मरूप आहे. जर जगामध्ये ब्रह्मसत्य आहे, जग मिथ्या आहे, जीव ब्रह्मरूप आहे, जग मिथ्या आहे असं तुमचं म्हणणं आहे आणि तुमचा जीव ब्रह्मरूप आहे, तर तुम्ही मिथ्या जगामधल्या मिथ्या जो हत्ती आहे त्याला कशाला घाबरले? जग खोट आहे म्हणजे हत्ती सुद्धा खोट आहे ना, मग खोट्या हत्तीला पाहून तुम्ही पळाले का? बरोबर ना प्रश्न त्याचा. असं विचारल्याबरोबर ते शंकराचार्य होते, ते काय आताचे महाराज होते, ते खूप छान म्हणले, हे बघा म्हणले तुमचं बरोबर आहे, जगही मिथ्या आहे, जगातला हत्ती मिथ्या आहे, पण मिथ्या जगातल्या मिथ्या हत्तीला घाबरून मी पळालो असं तुम्हाला कोणी सांगितलं? जसं जग मिथ्या, जगातला हत्ती मिथ्या, तसं माझं पळणं सुद्धा मिथ्याच. हे माणसाला कळालं पाहिजे, नाही तर लोक त्यातलं सूत्र नेमकं समजून घेते. म्हणून ब्रह्मसत्य जगन मिथ्या जीव, म्हणून ही जी सूत्र आहे, मला एवढंच सांगायचं की प्रत्येक ग्रंथाच्या शेवटी एवढंच आहे. असो, तर सेवेकरता निवडलेला जो अभंग आहे त्या अभंगामध्ये ज्ञानोबराय असं सांगतायत की आपण नामाचं महत्व जाणून घ्या, आणि ते काय आहे अभंगाच्या पहिल्या चरणात. इथं आपण अभंगाचं पहिलं चरण घ्यायचं की जाणीव नेणीव भगवंती नाही, हरि उच्चारणी पाही मोक्ष सदा. आता हे टाळकरी तर समजा म्हणतातच, आणि म्हटल्यानंतर मग त्याच्यावरचं एक्सप्लेनेशन करायचं. आता यामध्ये काही शब्द आहे, जाणतेपणाने नेणतेपणाने तुम्ही एकदा भगवंताचं नाव घेतलं की भगवंत तुम्हाला मोक्ष देतो. 2 शब्द आहे, एक भगवंत, दुसरा आहे मोक्ष. भगवंत शब्दाचा अर्थ काय होतो? भगवंत शब्दाचा अर्थ असा होतो की पहिला अर्थशास्त्रकाराने सांगितलं, उत्पत्तींच विनाशमच भूतानाम गतिम गतिम व्यक्ती विद्याम विद्यामच सवाचो भगवान नीती, की जगामध्ये उत्पत्ती स्थिती आणि लय जो जाणतो त्याला भगवान म्हणतात. किंवा दुसरा अर्थ सांगितला, ऐश्वर्यस्य समग्रस्य धर्मस्य यश स्त्रियही ज्ञान वैराग्य यशैव शन्नाम भगैती रणा. 6 जे गुण आहे ईश्वराच्या ठिकाणी ते ज्याच्याजवळ आहे त्याला देव म्हणा. आता ही सूत्र कदाचित तुम्हाला अवघड वाटेल, म्हणून ज्ञानोबरायच्या सोप्या भाषेमध्ये सांगतो. हे दोन्ही नाही कळालं तरी चालेल, ज्ञानोबरायांची ओवी लक्षात ठेवा. ऐका, यशस्वी औदार्य, ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे 6 गुण वर्यवस्ती जेत मनोनी तो भगवंतो. काय सांगितलं? ऐका, यश, श्री, औदार्य, ज्ञान, वैराग्य, ऐश्वर्य हे 6 गुण ज्याच्या जवळ आहे त्याला देव म्हणतात, त्याला भगवंत म्हणतात, त्याला भगवान म्हणतात, असं ज्ञानोबराय म्हणतात. आता तुम्ही म्हणाल हे 6 गुण, ह्या 6 गुणाचं वैशिष्ट्य असं आहे, हे 6 गुण तर देवाजवळ आहेतच, पण देवाजवळ एवढा औदार्य, हे 6 गुणही देवाने दुसऱ्याला देऊन टाकले. ऐका, यश, श्री, औदार्य. यश कोणाला दिलं? यशे थोरविला मारुती, बिभीषण केला लंकापती, औदार्य देऊनी करण्याहाती. प्रत्येकाकडे काय काय दिलं? फार निळोबराय छान म्हणतात. निळोबराय म्हणतात यशे थोरविला मारुती. यश हा गुण, आता प्रत्येक ठिकाणी एक एक दृष्टांत सांगायचा. यश हा जो गुण आहे, या हा गुण कोणाकडे दिला? मारुतीकडे दिला. आजही तुम्हाला जर जीवनामध्ये यश मिळवायचं असेल
तुम्हाला जर जीवनामध्ये यशस्वी व्हायचं असेल तर मारुतीची आराधना करा, मारुतीची भक्ती करा. कारण मारुतीचं वर्णन असं आहे, मनोजवम मारुतुल्य वेगम जितेंद्रियम बुद्धिमताम वरिष्ठम वातात्मजम वानर युद्ध मुख्यम श्रीरामदूतम शरणप्र, असा मारुती राय आहे. बरं, या मारुती रायाचं असं आहे, या मारुती रायाला आयुष्यात जेही काम केलं अपयश आलं का कधी नाही, कारण यश हा गुण मारुतीकडे दिला. याच्यापेक्षा सांगू तुम्हाला, मारुतीने एवढी कामं केली, मारुतीला यश आलं सोडा, पण मारुतीच्या सहवासात जे गेली त्यांनाही यश आलं. म्हणून ज्यावेळेस कुरुक्षेत्रावर युद्ध सुरू झालं त्यावेळेस भगवंताने अर्जुनाला सांगितलं, अर्जुना मारुती रायाची प्रार्थना कर, मारुतीला बोलव, तुला जर यश हवं असेल तर मारुती रायाला बोलव. म्हणून तुम्ही बघा, पांडवापेक्षा जास्त सैन्य कोणाकडे होतं? कौरवाकडे होतं. त्यांच्यापेक्षा रथी महारथी योद्धे होते, पण तरी सुद्धा यश गुण ज्यांच्याकडे होता असे मारुती राय अर्जुनाच्या रथावरचा जो झेंडा आहे त्या झेंड्यावर येऊन स्थानापन्न झाले. त्यामुळं अर्जुनाला आणि पांडवांना यश मिळालं. म्हणून असो, सांगायचं एवढं की यश हा गुण मारुतीकडे, यशे थोरवेला मारुती. विभीषण केला लंकापती. विभीषणाकडे कोणता गुण दिला? लंकापती म्हणजे श्री अर्थात संपत्ती हा गुण दिला. आता संपत्ती हा गुण विभीषणाकडे दिला. मी गमतीनं सांगत असतो, रामायणातला फार छान दृष्टांत आहे, ऐकून ठेवा. असं म्हणतात की ज्यावेळेस राम रावणाच्या युद्धाच्या पूर्वी आपण तह करत असतो, बऱ्याच वेळेस माणसं पाठवतो. हनुमंतरायाने यांनी बऱ्याच वेळा बऱ्याच लोकांनी समजूत घालण्याचा प्रयत्न केला. कोणाचा? रावणाची, का तू युद्ध करू नकोस, तू माघार घे, त्यांची पत्नी त्यांना परत देऊन टाक, हे समजून सांगण्याचा प्रयत्न केला. पण रावण काही ऐकायला तयार नाही. घडलं असं की पुढे विभीषण रामाला शरण आला. मग प्रभू रामचंद्राला विभीषण शरण आल्यानंतर लगेच त्यांनी सांगितलं, म्हटले आज काहीच नाही, सरळ सरळ काय करायचं. संतांनी सांगितलं की विभीषण शरण आल्यानंतर सरळ सरळ त्यांनी असा भाव सांगितला की बाबा, जीवनामध्ये विभीषण शरण आला म्हणून त्याला सांगितलं विभीषण केला लंकापती, अर्थात विभीषणाला काय देऊन टाकली? लंका देऊन टाकली. आता लक्ष्मणाला प्रश्न पडला, लक्ष्मणाने रामाला प्रश्न विचारला, म्हणजे तुम्ही कधीतरी विचार करा, जर आज विभीषण तुम्हाला शरण आला म्हणून विभीषणाला तुम्ही लंका देऊन टाकली, जी लंका तुम्ही अजून जिंकलेली नाही, उद्या जर कदाचित रावण शरण आला तर मग तुम्ही काय करा? तर त्यांनी सांगितलं, हे बघ, विभीषणाला लंका देऊन टाकली, रावणाला अयोध्या देऊन टाकली. हे मी कशा करता सांगतो की एवढा औदार्य संपत्ती सुद्धा ही कोणा करता? तर विभीषणा करता देऊन टाकली. औदार्य देऊन एक करणा हाती. पहिल्यांदा यश हा गुण मारुतीकडे दिला, विभीषणाकडे संपत्ती दिली, औदार्य हा गुण कर्णाकडे. कर्ण इतकं औदार्य होतं का कोणाकडे? तुम्ही विचार करा, संपूर्ण महाभारतामध्ये तुम्ही जर विचार केला तर कर्णाकडं, तुम्ही जर मृत्युंजय कादंबरी वाचली, इतकं छान वर्णन त्याच्यामध्ये आहे. असं म्हणतात की जी मृत्युंजय त्याला का म्हणायचं, त्याने मृत्यू त्याला येऊ शकत नव्हता, कारण सूर्यपुत्र असल्यामुळे त्याला कवच कुंडल होती. आता ही कवच कुंडल त्याचं रक्षण करत होती, पण अशी कवच कुंडल सुद्धा ज्या वेळा ब्राह्मणाचा वेश घेऊन भगवंत परमात्मा त्याच्या दारामध्ये जातात आणि मला ती पाहिजे असं म्हणतात, पण तरी सुद्धा स्वतःचा गुरु येऊन कर्णाला सांगतो की बाबा, हा देव आहे, तुला फसवायला आलाय, तुझी कवच कुंडल देऊ नको. तरी सुद्धा औदार्य हा गुण कर्णाकडे असल्यामुळं कर्णाने मरण पत्कारलं, पण औदार्य हा गुण सोडला नाही. त्याने काय केलं? कवच कुंडल काढून देऊन टाकली. पण याच्यापेक्षा पुढे गंमत अशी आहे की किती औदार्य असावं माणसाच्या जीवनामध्ये. कधी कधी माणसं दान देताना, काहीतरी देताना 10 वेळा विचार करतात, पण माणसाने दान कसं द्यावं आणि कसं करावं याच्या बाबतीमध्ये गीतेमध्ये फार छान श्लोक आहे. दातव्यमिति यद्दानम दीयते अनुपकारिणी, की संत जिथं आपण दान देतो प्रतिउपकाराची अपेक्षा न करता दान दिलं पाहिजे. कर्णानं एवढं दान आयुष्यामध्ये केलं, त्याने आयुष्यभर दान केलं ते सोडा, पण कुरुक्षेत्रामध्ये ज्यावेळेस घायाळ झालेला आहे, त्याला बाण लागलेला आहे, रक्ताच्या थारोळ्यामध्ये पडलेला आहे, त्यावेळेस सुद्धा त्याची परीक्षा पाहण्याकरता भगवंताने ब्राह्मणाचा वेश धारण केला आणि गेला त्याच्याकडे, सांगितलं की बाबा, फार दुरून काशीहून मी आलोय आणि मला कळालं की इथे कोणीतरी कर्ण नावाचा व्यक्ती आहे, फार दानशूर आहे, औदार्य त्याच्याकडे आहे, की तो माणसाला कधी रिकाम्या हाती पाठवत नाही. मी त्याचा शोध घेतोय. जेव्हा मला कळालं की आता तर तुझीच अवस्था ही आहे की तू मरणसन्न अवस्थेमध्ये आहे, तू आता मला काय देऊ शकतो, म्हणून तो परत निघाला. परत निघाल्यानंतर कर्णाच्या डोळ्यामध्ये पाणी आलं आणि कर्ण असं म्हणतो की आतापर्यंत माझ्या दारातून कोणीही रिकाम्या हाती गेलं नाही, आणि म्हणून आता काय करायचं. म्हणून स्वतःचा मुलगा जवळ होता, त्याला सांगितलं की बाबा, माझ्या
दाढेमध्ये 2 दात सोन्याचे आहेत, तू एक दगड आण आणि ते 2 दात पाड आणि या ब्राह्मणाला दे. तेव्हा मुलगा म्हणतो, बाबा मरते समयी सोनं तोंडात ठेवायचं असतं आणि तुम्ही आहे ते काढून देताय. इतकं औदार्य कर्णाकडे होतं, औदार्य देऊनी कर्ण हाती. म्हणून हा जुगोड पुढे सांगितलं की ऐका यश श्री औदार्य. नंतर सांगितलं ज्ञान. ज्ञान कोणाला दिलं? अर्थात चतुरानन अर्थात ब्रह्मदेवाला ज्ञान दिलं. त्याच्यानंतर वैराग्य हे शुकाला दिलं. शुकाकडे किती वैराग्य होतं कदाचित तुम्हाला माहित आहे, नाही मला माहित नाही, पण शुकाच्या बाबतीमध्ये फार गमतीशीर कथा आहे. असं सांगितलं जातं, ज्या संत नामदेवांच्या अभंगावर मी PhD केलेली आहे त्यामध्ये सुद्धा एवढे एक अभंग आहे. त्या अभंगामध्ये असं लिहिलंय की शुक हे या जगाला एवढे घाबरले, संसाराला एवढे घाबरले की 12 वर्ष ते आईच्या पोटातून बाहेर आलेच नाही, अशी कथा आहे. मग बाहेर न आल्यामुळं काय करावं, शेवटी सगळ्यांनी विनंती केली की अहो तुम्ही बाहेर या, जगाचा नियम आहे 9 महिने 9 दिवस राहिल्यानंतर बाहेर. ते बाहेर येईना. आणि मग शुक जेव्हा बाहेर आले, जसे बाहेर आले त्यांनी सांगितलं मी बाहेर आल्यानंतर संसाराच्या कोणत्याही मोहबंधनामध्ये कशामध्ये पडणार नाही. आणि शुक बाहेर आल्याबरोबर ते निघून गेले. आणि निघून गेल्यानंतर ते जंगलाच्या दिशेने धावायला लागले. गंमत अशी आहे की वैराग्य काय असतं, शुक जंगलाच्या दिशेने जात असताना त्यांच्या पाठीमागून त्यांचे वडील त्यांना हाक मारत होते की शुका थांबा, शुक थांब, शुक थांब, असं हाक मारत होते. हाक मारत असताना गंमत अशी आहे की शुकाच्या अंगावर चिंधीभर सुद्धा कपडा नाही. त्यांचं वय 12 वर्षाचं आहे आणि ते गावातून तशाच अवस्थेमध्ये दिगंबर अवस्थेमध्ये जात आहे. पण अशा अवस्थेमध्ये जात असताना प्रसंग असा आहे की काही स्त्रिया विहिरीवर नदीवर पाणी भरत होत्या. त्यांनी त्यांना दिगंबर अवस्थेत पाहिलं, पण तरी सुद्धा त्या लाजल्या नाही, काही बोलल्या नाही आणि तिथून शुक निघून गेले. पण तिथं जेव्हा शुकाचे वडील तिथून मागून जातात की मुलाला हाक मारतात की परत ये परत ये, तेव्हा शुकांच्या वडिलांना पाहून लगेच त्यांनी पदर घेतला, आपला चेहरा झाकून घेतला. हे सगळं पाहिल्यानंतर शुकाच्या वडिलांना आश्चर्य वाटलं की ज्या स्त्रिया माझा मुलगा दिगंबर अवस्थेत त्यांच्या समोरून गेला त्या लाजल्या नाही, त्यांनी पदर घेतला नाही, पण मी मात्र गेल्यानंतर पदर घेतला, मला पाहून लाजले, असं का? त्यांनी त्या स्त्रियांना प्रश्न विचारला, वैराग्य काय असतं मला सांगायचंय. त्यांनी सांगितलं की जो तुमचा मुलगा इथून गेला तो जरी दिगंबर असला, त्याच्या अंगावर जरी कपडे नसले तरी तो देहावरच नाही, त्याला देहाचं भानच नाही, तो एवढा विरक्त आहे म्हणून आम्हाला त्याच्या देहाविषयी काही वाटलं नाही. पण तुम्ही देहावर आहात म्हणून तुम्ही कपडे घातलेले असताना आम्हाला तुमची लाज वाटली. ही गोष्ट असते वैराग्याची. म्हणून शुकांकडे वैराग्य हा गुण दिला. म्हणून सांगितलं ऐका यश श्री औदार्य ज्ञान वैराग्य झालं. त्यानंतर ऐश्वर्य. ऐश्वर्य हा गुण कोणाकडे दिला? ऐश्वर्य हा गुण अर्जुनाकडे दिला भगवंताने. आणि म्हणून अर्जुनाकडे दिला म्हणून बघा, पांडव होते वनवासी होते, पहा ते पांडव अखंड वनवासी, परी त्या देवासी आठविते. असे म्हणून तुम्ही सांगा. स्वतः ज्ञानेश्वर महाराज हरिपाठामध्ये असं लिहितात की ज्ञानदेव म्हणे व्यासाची आखुणा, द्वारकेचा राणा पांडवा घरी. कोणाच्या घरी राहिला? पांडवांच्या घरी. का राहिला? याचं एकमेव कारण सतत ते त्याचं भजन करत होते, त्याचं चिंतन करत होते. म्हणून ऐश्वर्य तर दिलं, पण त्या नाम साधनेमुळं, त्या भक्तीमुळं, या सगळ्या गोष्टीमुळं, या चिंतनामुळं काही गोष्टी आपल्याला समजून घ्याव्या लागतात. संत परंपरेमध्ये, संतांच्या वाङ्मयामध्ये जेव्हा आपण या गोष्टी पाहतो आणि मग भगवंत या शब्दाचा अर्थ तुमच्या लक्षात आला की ऐका यश श्री औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य, हे 6 गुण जिथं आहे तिथं भगवंत आहे. म्हणून भगवंताने ऐश्वर्य हे पांडवांना देऊन टाकलं. म्हणून भगवान परमात्म्याचं नाम घेतल्यानंतर असा भगवान जर या लोकांना एवढं देतो तर आपल्याला मोक्ष देणार नाही का? म्हणून जाणीव नेणीव भगवंती नाही, हरी उच्चारणी पाही मोक्ष सदा. म्हणून मोक्ष देतो. आता दुसरा अर्थ बघा. पहिला भगवंत शब्दाचा, भगवान शब्दाचा अर्थ सांगितला. दुसरा शब्द आहे काय? मोक्ष. आता मोक्ष म्हणजे काय? आता बऱ्याच लोकांना मोक्ष शब्दाचा अर्थच कळत नाही. मोक्ष म्हणजे काय? मोक्ष नैव ग्रामोस्तिवा ग्रामांतरे. मोक्ष म्हणजे एखादं गाव नाही किंवा या गावाहून त्या गावाला जाणं नाही. मग मोक्ष म्हणजे काय? तर मोक्ष म्हणजे मोक्ष नैव ग्रामोस्तिवा ग्रामांतरे. मोक्ष म्हणजे या गावाहून त्या गावाला जाणे नाही, तर मोक्ष म्हणजे वासनेचा त्याग करणे. वासना क्षयना मोक्ष उत्तिच्यते बुधही पदार्थ वासना संसक्तिर्बंध इत्याभिधीयते. संतांनी सांगितलं की वासनेचा त्याग करणे म्हणजे मोक्ष आणि वासना असणे म्हणजे मोक्षाला बंध. फार अवघड होत आहे, सोपं सांगतो. वासना म्हणजे काय? किती प्रकारची वासना आहे? लोकवासना, शास्त्र वासना, देह वासना. पहिल्यांदा देह वासना बघा. देह वासना म्हणजे काय? आपल्या शरीराचं कोड कौतुक करणं किंवा शरीराला चांगलं ठेवणं. माणूस बघा
हमाम, संतूर, वेगवेगळे सेंट का वापरतो? शरीराची काळजी घेण्याकरता वेगवेगळे प्रसाधनं वापरतो, शरीर चांगलं राहावं म्हणून तो डॉक्टराकडे जातो, चांगली काळजी घेतो आणि आपलं शरीर चांगलं राहावं, सुदृढ राहावं, आपण चांगलं दिसावं हे वाटणं म्हणजे ही देहवासना आहे. नंतर सांगितली लोकवासना. लोकवासना म्हणजे काय? लोकांनी मला मानावं, माझं कौतुक व्हावं, माझ्या इतकं जगात कोणाला मानू नये, ही भूमिका जर मनामध्ये असेल तर ही लोकवासना. शास्त्रवासना म्हणजे काय? जगामध्ये सगळे ग्रंथ शास्त्र मी पाठ करावे, मी पंडित व्हावं आणि इतका मोठा पंडित का माझ्या इतकं जगामध्ये कोणी पंडित नाही, अशी भूमिका ज्याच्याजवळ आहे त्याच्याजवळ शास्त्रवासना आहे. पण संत सांगतात या तिन्ही वासना जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत तुम्ही मोक्षाला प्राप्त होत नाही. अर्थात कारण वासना इतकी वाईट आहे की वासनेचे मूळ छेदल्या वाचून नोहेची खंडना गर्भवासा, म्हणून वासनेचं मूळ हे छेदावं लागतं, अर्थात वासना संपवावी लागते. आणि तुम्हाला काय वाटतं वासना संपवणं एवढं सोपी गोष्ट आहे महाराज? नाही. वासना तुमच्या आमची सामान्यांची गोष्ट सोडा, चांगल्या चांगल्या वासनेने फजिता केली. कशी फजिता केली? एक छान उदाहरण तुम्हाला मी सांगतो. असं म्हणतात की या देशामध्ये जडभरत नावाचा एक राजा झाला. त्या जडभरत राजाने त्या राजाच्या राज्याचं वर्णन रामावसर असं आहे की कसं राज्य होतं त्याचं, म्हणजे सामान्य माणसाची गोष्ट नाही सांगत. एक राजा होता पूर्वी ज्याचं नाव होतं जडभरत, तर त्याचं वर्णन संतांनी असं केलं: 18 वनस्पती फुले फळे वळती, बाबी त्या पोखरणे नदी गंगा वाहती, ज्या घरी कुल स्त्रिया राज्य राणी व संपत्ती, हे सुख सांडोनिया कसया योग सेविती. संतांनी सांगितलं की एवढा बलवान, एवढा संपत्ती असलेला राजा, राण्या असलेला राजा, संसार चांगला असलेला राजा की ज्याने म्हणजे त्याच्या राज्यात 18 वनस्पती फुले फळे वळते, भावी त्या पोखरणे नदी गंगा, म्हणजे 18 महिने ज्याच्याकडं पाणी होतं, मुबलक पाणी होतं, सगळी अनुकूलता होती. आणि एवढंच नाही, त्याच्या नदीला नेहमी पाणी होतं. मी गमतीनं सांगत असतो त्याच्या नदीला नेहमी पाणी होतं. आता येवले सर, रामो सर आपल्याला नदीत पाठी लावायची वेळ आली इथं नदी आहे म्हणून, कारण आपलं पुण्यच तेवढे, कारण आपल्या कृपेनं नदीत सुद्धा. आणि त्या नदीची अवस्था, नदीवर विषय निघाला सर, कधी विचार केलाय का? परदेशातली लोक नदीला माता म्हणत नाही हो, आई म्हणत नाही. परदेशातले लोक कधी नदीला आई ही संकल्पना त्यांच्याकडे, ती संकल्पना कोणाकडे आहे? आपल्याकडे. आपण नदीला आई म्हणतो, पण आईला घाण किती करून ठेवलंय. त्याच्यामध्ये सगळे म्हणजे साड्या आणून टाकतो, कपडे आणून टाकतो, एवढी घाण करतो. म्हणजे मी तर म्हणतो तीर्थक्षेत्रामध्ये लोक स्नान करायला जातात, पण ती पाणी आपण किती अस्वच्छ करतो, अनेक कंपन्याचं केमिकलचं घाण पाणी त्याच्यामध्ये सोडतो. परदेशामध्ये ते लोक नदीला आई नाही म्हणत, पण त्यांच्या नद्या जर आपण पाहिल्या तर खऱ्या अर्थानं वाटतं की हे लोक नदीची किती काळजी घेतात. तशी काळजी आपण घेतो का आपल्या नदीची स्वच्छतेच्या बाबतीत? म्हणून नदीच्या संदर्भानं मला वाटतं आजच्या पिढीने हे समजून घेणं गरजेचं आहे की जर आपण नदीची स्वच्छता केली नाही, नद्या जर टिकवल्या नाही, तर उद्या आपण भविष्यामध्ये हा समाज कुठे आणि कसा घेऊन चाललोय. आज तुम्ही बघा, गोदावरी असेल, कृष्णा असेल, कोणत्याही नद्या बघा, आज हरिद्वार, वृंदावन तिकडे जर तुम्ही गेलात सर, दिल्लीचं प्रदूषण एवढं भयंकर आहे की सगळं केमिकलचं पाणी त्या नदीमध्ये सोडलं जातं आणि लोक तीर्थ म्हणून ते तोंडात पाणी घेतात, त्याने स्नान करतात, अनेक त्वचेचे आजार त्यामुळे होतात. म्हणून आज या कीर्तनाच्या निमित्तानं मला हेही सांगावं असं वाटतं की केवळ नदीला आई म्हणण्यापेक्षा आई म्हणत असताना त्या आईची काळजी घेणं सुद्धा लेकरं म्हणून आपली जबाबदारी आहे, ती आपण केला पाहिजे. की नदीमध्ये घाण टाकता कामा नये, नदी स्वच्छ राहिली पाहिजे. पण असा जो जडभरत राजा होता, त्याच्या राज्यामधल्या नद्या चांगल्या होत्या, नेहमी वाहत होत्या. आणि 18 वनस्पती फुले फळे वळती, भावी त्या पोखरणे नदी गंगा वाहती, ज्या घरी राज्य राणी व संपत्ती, संपत्ती होती, सगळं होतं. पण हे सगळं सोडून सुद्धा त्या जडभरत राजाने रामावसर त्याग केला राज्याचा. आणि कुठे गेला? जंगलात गेला. मला वासना सांगायची, जंगलात गेला कशा करता गेला? मुक्त होण्याकरता, भजन करण्याकरता गेला. म्हणून आमच्या संतांनी सांगितलं देवाच्या प्राप्तीकरता जंगलात जाण्याची गरज नाही, न लगती सायास जावे वडंतरा. फक्त तुम्ही काय केलं पाहिजे? वासनेचा त्याग. अहो जंगलात गेला भक्ती करण्याकरता, रोज भजन करायचं. पण योगायोग असा, एक दिवस नदीवर स्नानाला गेला आणि स्नानावर गेल्यानंतर त्या ठिकाणी नदीवर एक हरिण, गर्भवती हरिण पाणी पिण्याकरता आली. आणि पाणी पिण्याकरता आल्यानंतर वाघाने डरकाळी फोडली आणि तेवढ्यात ती व्याली, तिचं पाडस पाण्यामध्ये पडलं. पाण्यामध्ये पडल्यानंतर